आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधव हे आता पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करतायत। आपण बघितलं तर हे लाल वादळ जे आहे ते सध्या नाशिकमध्ये धडकलेलं आहे आणि इथून मुंबईच्या दिशेने त्यांचा प्रवास जो आहे तो सुरू होतोय। माझ्यासोबत JP गावित आहेत, माझे आमदार, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे। गावित साहेब, काय पुन्हा एकदा आंदोलन करावं लागतं? आमच्या मागण्या तर जुन्याच आहेत, परंतु सरकार त्याच्याकडं अत्यंत दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळं आम्हाला पुन्हा एकदा ह्या मोर्चाची तयारी करावी लागली। तुम्ही बघता की ही जी माणसं आहेत ही अत्यंत शेवटच्या थराती माणसं आहेत, एकदम गरीब आहेत, अज्ञानी आहेत, अडाणी आहेत आणि कफल्लक आहेत। ह्या लोकांचे प्रश्न पण तशाच प्रकारचे अत्यंत हलके फुलके आहेत। खरं तर सरकारने जर मनावर घेतलं तर ह्या लोकांना ते एका झटक्यामध्ये सगळ्या मागण्या पूर्ण करून ह्या लोकांचं समाधान करू शकतात। आमची प्रमुख मागणी आहे की पश्चिमेकडे जाणारं पाणी हे अडवलं पाहिजे आणि आमच्यासारखा जो काही संबंध आदिवासी पट्टा आहे त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पहिलं प्रथम ते पाणी पोहोचलं पाहिजे आणि हजारो TMC पाणी जे आहे हे पाणी जे पश्चिमेच्या समुद्राला मिळतं आहे ते पाणी उचलून पूर्व भागातील मराठवाडा आणि खानदेश ह्या भागातील जे दुष्काळी विभाग आहेत त्या जिल्ह्यांना दिलं पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी जी आहे की आम्ही हजारो वर्ष लढत आलो आहे, आमच्या जमिनी आमच्या ताब्यात आहेत, सरकारने त्या जमीन केंद्र सरकारने त्या जमिनी आम्हाला कायदेशीररित्या द्याव्यात म्हणून 2006 साली वन जमिनीचा कायदा केला। अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारकडे दिली, परंतु महाराष्ट्र सरकार ती अंमलबजावणी काटेकोरपणे करत नाही आणि त्याची खंत आम्हाला आहे, कारण अनेक योजना त्या अंमलबजावणीवर अवलंबून आहेत। तुम्ही माघार घेतली होती, ते पूर्ण झालं नाही का? आमच्या आतापर्यंत सरकारने 2019ला आश्वासन दिलं, 2018ला आश्वासन दिलं होतं, 2023ला आश्वासन दिलं, 2024ला कलेक्टर साहेबांच्या तिथं आम्ही आंदोलन केलं, त्यावेळेस आम्हाला मंत्रालयामध्ये बोलवलं, तिथं आश्वासन दिलं, परंतु प्रत्येक वेळेस आश्वासनाची परिपूर्ती ही झालेली नाही। आणि आता आमचा निर्धार आहे की आश्वासनं दिले, कायदा आमच्या बाजूचा आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी करून त्या आश्वासनाची परिपूर्ती ही आमच्या भागामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये आणि त्याचबरोबर जे पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, तो महाराष्ट्राच्या जनतेचा प्रश्न आहे, त्याची पण अंमलबजावणी ह्या सरकारने केली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी घेऊन आज आम्ही निघालेलो आहोत। पण आता तुम्ही मुंबईकडे चालले, तुम्हाला कोणी सरकारकडून किंवा अधिकारी असतील, मंत्र्यांनी काही तुमच्याशी बोलणी केली नाही का आतापर्यंत? आतापर्यंत कुठल्या मंत्र्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केलेलं नाही, कुठं अधिकाऱ्यांनी बोलणी केली नाही। फक्त खरं म्हणजे हे जे आमचे प्रश्न आहेत शासनाशी निगडीत आहेत, परंतु प्रत्येक वेळेस आमचा आदिवासी गरीब माणूस आणि पोलीस ह्या दोघांचीच संबंध राहतोय, कारण पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखायची आहे आणि आम्हाला वाटतंय की आमचा प्रश्न सुटला पाहिजे, परंतु ज्यांच्याकडे हा प्रश्न आहे ती आपला शासन यंत्रणा ती कुठल्याही प्रकारची हालचाल करायला तयार नाही आणि म्हणून आता आम्ही जोपर्यंत शासन जागं होत नाही, आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत काही झालं तर ही अत्यंत गरीब दुबळी माणसं ही मुंबईपर्यंत जाऊन हा प्रश्न मुंबईत कधी पोहोचणार आणि कुठे जाणार? आम्ही जवळजवळ 2-3 फेब्रुवारीच्या दरम्यान आम्ही तिथं पोहोचू। आम्ही डायरेक्ट मंत्रालयावरतीच आमचा धडक मोर्चा राहील, आमचे प्रश्न सुटले नाही तर मंत्रालयाला घेराव केला जाईल, अशा प्रकारचा निर्धार करून आम्ही इथून आता प्रस्थान करतोय। आपण बघत आहोत थेट मुंबईच्या मंत्रालयाकडे हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे, तिथे जाऊन धडकणार आहे, त्यामुळे तात्काळ आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करा अशीच ती मागणी करतात। त्यामुळे प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।